श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। अगदी काहीच दिवसांपूर्वी श्रीगोंद्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवणार असं संजय राऊत यांनी जाहीरच करून टाकलं होतं आणि यानंतर आज शरद पवार यांनी या सगळ्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार हा कुणालाही नाही असं पवारांनी म्हटलंय। यावरती संजय राऊतांनी सुद्धा आता स्पष्टीकरण दिलंय। आपण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही, शरद पवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी असं संजय राऊत यांनी म्हटलंय। या श्रीगोंदा तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल आणि सागरभाई पाचपुते आपण लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल। लोकशाहीमध्ये अगदाला नाही म्हणता येत नाही। आता माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन कार्यकर्ते तुमच्या तालुक्यात सुद्धा आले आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की हे आमचे उमेदवार। अशा प्रकारे कुणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही। अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा। श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडते मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।